संत पीटर चर्च अर्नाळा धर्माग्रामात आज माऊलीची इमास बंदरावर घेऊन जात आहोत। अर्नाळा धर्माग्रामातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी असल्यामुळं येथील भाविक माऊलीची इमास बंदरावर नेण्यासाठी आपल्या बोटी आजच्या दिवशी बंद ठेवतात आणि श्रद्धावंत मोठ्या विश्वासानं ही माऊलीची इमास बंदरावर नेत असताना प्रार्थनेत, गायनात आणि मननचिंतनात सहभागी होऊन आज संध्याकाळी तिथं मिसा अर्पण केली जाणार आहे। ही मिसा अर्पण करत असताना लोकांची एक प्रार्थना आहे की त्यांचा जो मासेमारी व्यवसाय आहे तो अधिक चांगल्या प्रकारे आणि त्यांच्या डोलीत त्यांना चांगली मासे मिळावी म्हणून गेले अनेक वर्ष येथील भाविक माऊलीची इमास बंदरावर नेत असतात। रात्रभर तिथं जागरण करून माऊलीची भक्ती प्रार्थना केली जाते आणि उद्या बुधवार 23 एप्रिल सकाळी त्या ठिकाणी सणाची मिसा अर्पण करून हा सण सोहळा मोठ्या थाटामाटात ते साजरा करीत आहेत, जेणेकरून त्यांच्या मासळीच्या धंद्यात त्यांना सुरक्षितता लाभावी आणि त्यांना भरपूर विपुल प्रमाणात मासे मिळावी हे गेले अनेक वर्षापासून या लोकांचा हा विश्वास आहे। आणि म्हणून आज भाविक मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी होऊन सर्वजण बंदरावर आता मिरवणुकीनं निघत आहेत।
पहिला क्रॉस करा.
पवित्र मानले जावं. तुझे राज्य व जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकराचा आम्हाला दे, जसं आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महापुढे वाईटापासून आम्हाला सोडव. कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते, आम्हा पापेंसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे देवाचे माते, आम्हा पापेंसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. देवाचे माते असं सुरुवातीला शेवटपर्यंत सुरुवातीला आमच्या स्वर्गीय बाबा असताना पवित्र मानले जाओ. जे राज्य हो तसे स्वर्गात तसे पृथ्वीच्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोज भाकर आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महापरिपूर्ण देऊ नको, पण आमच्यापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्णमध्ये प्रभूतीच्या छाया आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आज अनंत आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आज अनंत मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूतीच्या छाया आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आतनंच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूतीच्या छाया आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आतनंच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूतीच्या छाया आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आतनंच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूतीच्या छाया आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आतनंच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूतीच्या छाया आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूतीच्या छाया आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आतनंच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूतीच्या छाया आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये
आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आतऱ्यांच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आतऱ्यांच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्याच्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आतऱ्यांच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. हे माझ्या येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचा बचाव कर, सर्व मनुष्याला विशेष करून तुझ्या दयेचे अधिकरण त्यांना स्वर्गात ने. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. फातिमा माऊलीचा सण हा गेल्या अनेक वर्षापासून आपल्या किनारपट्टीवरचे जे कोळीवाडे आहेत त्या कोळीवाड्या गावामध्ये हा अतिउत्साहात साजरा होतो. त्याच्यामागे इतिहास पण तसाच आहे ना. बायबलमध्ये नमूद केलेलं आहे की ज्या वेळेला येशूला वधस्तंभावर खिल्लं गेलं आणि वधस्तंभावर खिल्ले असताना जेव्हा प्रभू येशूला जेव्हा त्याचा आत्मा त्याच्या पित्याच्या स्वाधीन करण्यापूर्वी अखेरचे शब्द त्याच्या तोंडून निघाले, त्याने जगाला उद्देशून शब्द निघाले की हे जग तेव्हा हे बापा आकाशाकडे पाहून त्याने जगाला उद्देशून बोलले की ह्या हे जे काही केलेलं आहे जगाला कळत नाही. तर आजपासून आजच्या ह्या दिनापासून मरिया माझी आई ही ह्या जगाची आई. मरिया ही आजपासून जगाची आई आणि त्या कालापासून ती आई ही आपली झाली. त्यात विशेष बाब म्हणजे येशूचे जे 12 शिष्य जे येशूने निवडलेले होते तेव्हा त्या ठिकाणी त्याचे शिष्यच होते आणि त्याचा आवडता शिष्य जॉन हे सर्व कोळी होते. आणि येशूचं दफन विधी हा झाल्यानंतर तेव्हा त्यानंतर त्या मरियेला मातेला तिच्या शिष्याने येशूच्या शिष्याने त्यांच्या घरी नेले, म्हणजेच तिथल्या कोळीवाड्यात नेले, त्यांच्या गावी नेले. त्याच परंपरेला अनुसरूनच हा फातिमा माऊलीचा सण आमच्या ख्रिश्चन धर्मियांमध्ये ख्रिश्चन लोकांमध्ये हा इतर पॅरिसमध्ये न होता फक्त कोळीवाड्यामध्येच अति उत्साहात होतो. त्याच्या मागे कारण हे ऐतिहासिकच आहे आणि नुसतं एवढं कारण हे थांबत नाही. आणि हा ईस्टर झाल्यानंतरचाच हा कार्यक्रम फातिमा माऊलीचा उत्सव कोळीवाड्यामध्ये होतोय. तेव्हा ह्या कोळीवाड्यात जेव्हा फातिमा माऊलीचा कोळीवाड्यात उत्सव होतोय त्यावेळेला त्या कोळीवाड्यातील म्हणजे त्या धर्मग्रामातील ज्या मुली आपल्या लग्नाच्या निमित्ताने सासरल्या गेलेल्या असतात त्या ह्या फातिमा माऊलीच्या सणाला प्रत्येक मुली ही माहेरी आलेली असते. अशा अतूट नाट्याने हे नातं जुळलेलं आहे. आणि ज्या भावनेने ज्या प्रार्थनेने तिला ह्या गावात आणल्यानंतर तिचा सन्मानाने तिचा आदरातिथ्य केलं जातं, तिला ओवाळलं जातं.
तिची स्तुती आराधना केली जाते अति उत्साहात आणि सर्व लोक अति आनंदाने राहतात आणि दिवसभर तिची प्रार्थना करून व दुसऱ्या दिवशी तिला परत त्याच उत्साहामध्ये शांततेत आणि प्रार्थनामय वातावरणामध्ये तिला चर्चमध्ये परत तिला पोचवलं जातं. हे आमची भावना झालेली आहे. म्हणून आम्हाला वाटतं की ज्या वेळेला मरियम आमच्या गावात येते तेव्हा आम्हाला वाटतं की आज आमची आई आज आमची घरी आली. तेव्हा आम्हाला आई पण हे आठवतं आणि आई हे काय आहे हे तेव्हा जाणवतं. म्हणून म्हणतात ना की आई म्हणजे कोण कोण देवी आदिमाया आदिशक्ती ती आई ती मरिया जगाची उद्धारी की तिच्या वेळेला सर्व काही रिकामी आहे. ती नसेल तर सर्व अपुर आहे. आता आपण जी माऊली आणलेली आहे ती आता माऊली आपण समुद्रकिनारी पाण्यामध्ये 3 वेळा तिला खाली पाण्यामध्ये वर खाली करून आपण दर्शन देणार आहोत की जेणेकरून आपल्या मासलीच्या नंद्यावर तिचा आशीर्वाद असावा म्हणून.
पहिला बसवाने फातिमा मातेच्या पूर्व संध्येचे निस्वार्थ हेतू पुढीलप्रमाणे पवित्र त्रैक्यबोटूर माऊलीचा आशीर्वाद, आकाशवाणी बोटूर माऊलीचा आशीर्वाद, नायगावच्या कुटुंबातील हुतात्म्यांसाठी बाबा डेनिस टोक्या यांच्या आत्म्यासाठी, येशू कृपा बोटूर देवाचा आशीर्वाद, जे जे प्रीती पत्वारीच्या आत्म्यासाठी, देवाच्या माऊलीच्या आभार मानण्यासाठी, नाताली फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी, अंजा फ्रान्सिस साबा यांच्या आत्म्यासाठी, फिलोमिना डंबा यांच्या आत्म्यासाठी 10 वर्षाची आठवण, वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी डॉमिनिक डंबा, फातिमा पीटर जांभळे यांच्या आत्म्यासाठी, माऊलीचा आभार मानण्यासाठी, मेरियो नाता गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी, अँटोनी विकुना यांच्या आत्म्यासाठी, फ्रान्सिस अब्राहम यांच्या आत्म्यासाठी, कॅसिल्डा फ्रान्सिस गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी, फादर मायकल कोरिया यांच्या आत्म्यासाठी, वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी माऊलीचा आशीर्वाद, प्रेमिका फ्रान्सिस मांडवीकर यांच्या वाढदिवसानिमित्त माऊलीचे आभार मानण्यासाठी, वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी शाहिरी निकेश किलोने आणि शहदेव या भेटीवर देवाच्या माऊलीचा आशीर्वाद यावा म्हणून या सर्व हेतूंबरोबर आपल्या प्रत्येकाच्या हेतूसाठी आजची मिसा अर्पण केली जात आहे. मंडपात काही खुर्च्या रिकामी आहेत, तर कृपया जे बाबी हे सर्वातील तिथ्या तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा रंग याच्या खाली तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केली आहे त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या सर्व राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा सुवातावरणाच्या गीताची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. सुभवतवनाची ही गीते मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करो. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंत काळ प्रकाशित हो. या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि सर्व राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या कारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा सन्मान व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमेन. Hare Krishna
परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या या समुद्रकिनारी या बंधनावर या रम्य आणि शांत आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या वातावरणात आपण सर्वजण माऊलीचा सन्मान करीत आहोत, देवाचे आभार मानत आहोत. आपण सर्वजण पुनरुत्थानात आहोत आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थानाद्वारे आपण प्रत्येकानं एक नवीन जीवन, एक नवीन आशा, अंतर्यामी एक नवीन उमेद घेऊन फातिमा मातेच्या चरणापाशी मोठ्या संख्येला एकत्र जमले आहोत. माऊलीवरील आपला विश्वास आणि त्या श्रद्धेमध्ये आपलं जीवन ख्रिस्तमय व्हावं, जेणेकरून आपल्या माणसाच्या कामधंद्यावर आणि आपल्या मुलाबाळावर प्रभूचा माऊलीचा भरपूर आशीर्वाद असावा. म्हणून या विषयीत आपण प्रार्थना करत आहोत. थोडा वेळ शांत होऊन ते पवित्र सण साजरा करण्यासाठी आपण सर्वजण पात्र व्हावे. म्हणून आपल्या पापाची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराचं सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला याद करू व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्व काही जीवनाकडे येवो.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बाप्पा, या पूर्णता रहस्यातून तुझ्या प्रीतीच्या आरोग्याच्या शक्तीने तू आमच्या जीवनावर स्पर्श करीत आहेस. परमेश्वराच्या लेकराला मिळणारे स्वातंत्र्य तू आम्हाला दिले आहेस. या बलिदानात सहभाग घेणाऱ्या आम्हाला या बलिदानाने स्वर्गातील सार्वकालिक सुखात भागीदार कर. ही प्रार्थना तुझ्या होत्या आत्मेच्या ऐक्य सर्वकाळ जीवनावर राजकारण परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. घेतलेले वाचन पेत्र मैदानाला वास्तव इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही खुर्सावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हे ऐकून त्याच्या अंतःकरणास चटपट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना दिले आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली आणि बोध करून म्हटले की पुढील पिढ्यापासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्याचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद प्रभूचे वत्सल्य पृथ्वी व्यापून टाकते.
प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. प्रभूचा शब्द सत्य आहे, त्याचे सर्व कार्य टिकाऊ असते, त्याला सात्विकता व न्याय प्रिय आहे. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते. आपला प्रतिसाद. प्रभूचे बळ बाळगणारे त्याच्या प्रेमाचे भुकेले अशांवर प्रभूची कृपादृष्टी असते. मृत्यूच्या दाटेतून तो त्याचे प्राण वाचवतो, दुष्काळात त्यांना जिवंत ठेवतो. आपला प्रतिसाद. आमच्या जीवाला प्रभूचा ध्यास लागला आहे, तोच आमचा सहाय्यकर्ता, आमचे संरक्षण डाळ आहे. तुझ्या प्रेमाची पाकड आमच्यावर असू दे हे प्रभू, कारण आम्ही तुझ्याच आशेवर आहोत. आपला प्रतिसाद. जयघोष. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.